नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे नकार. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा नकार. रश्मीने आपली स्विफ्ट बंगल्याच्या पोर्चमध्ये पार्क केली आणि पर्स घेऊन ती घरात शिरली. तिची आई हॉलमध्ये बसून तिची वाटच पाहत बसलेली. अगं, तुझीच वाट पाहत होते रश्मी. उद्या रजा घेतली आहेस ना? पण पाहायला येणार आहे का कोणी? हा, आई उगाच कोणी फालतून मुलगा मला दाखवू नकोस. हा, तुला माहिती आहे ना? अगं होय बाई, मला माहिती आहे. तुला श्रीमंत नको, हा, बापाच्या पैशावर लोळणारा नको, मेहनती मुलगा पाहिजे, स्त्रीचा आदर करणारा पाहिजे, सासऱ्याकडून हुंडा किंवा महागड्या वस्तू मागणारा नको. बरोबर बरोबर. हेमाताईची आणि ओळख झाल्यापासून आणि तिच्या स्त्रीमुक्ती चळवळीत भाग घेतल्यापासून मला ना सांगू ना आई, अशा पुरुषांचा तिटकारा येतो. हे मला माहिती आहे ग रश्मी. म्हणूनच हा बघ ना, हा पराग, याला भेट एकदा. रश्मीच्या आईने तिच्यासमोर फोटो ठेवला. रश्मी पाहतच राहिली. खरेच अत्यंत देखण्या आणि हसऱ्या चेहऱ्याचा तरुण मूलपुरुषाचा फोटो होता तो. मग आई समोर तिने कोरडा चेहरा ठेवला. ठीक आहे ठीक आहे, मी आहे उद्या, येऊ दे त्याला, असे म्हणत रश्मी घरात गेली. दुसऱ्या दिवशी रश्मीच्या आईवडिलांची धांदल उडाली होती. साताऱ्याचे पाहुणे येणार, त्यांची चांगली उठाबस व्हायला पाहिजे म्हणून बाबा बाजारात गेले आणि फुले फळे मिठाई घेऊन आले. रश्मीची आई रश्मीच्या खोलीत गेली तर ती लोळत पडली होती. अगं बाई रश्मी, उठ, 8 वाजून गेले. हा, आंघोळ कर, चांगले कपडे घाल. हा, ती जीन्स वगैरे असलं काही नको, साडी नाही तर ते पंजाबी तरी. आणि दुसरं, मला मदत करायला घरात ये, चल. हो ग हो, हे नको ते नको, उठ उठ. पण बाजीराव येणार आहे का आज? हा, पण बाजीराव? अगं हो हो, बाजीरावच. अजून आपल्या देशात नवरा म्हणजे बाजीराव असतो रश्मी, त्याचा मान ठेवावाच लागतो. अगं फुट म्हणे बाजीराव. मी कुणा बाजीरावाशी लग्न करणार नाही आहे, सांगून ठेवते. मुलाला जेवढा मान तेवढा मुलीला मिळायला पाहिजे, कळलं? समसमान. अशा विचारांचा मुलगा असला ना तरच मी लग्न करणार. बरं बाई, आज तो पराग येणार आहे ना, तो तरी तसा असून दे रे बाबा. हा, आईने देवाला हात जोडले आणि त्या किचनमध्ये गेल्या. रश्मी किचनमध्ये आली तेव्हा सुधाताई रवा भाजत होत्या आणि रश्मीची आई मिठाई प्लेटमध्ये ठेवत होती. सुधाताई, आज शिऱ्याचा बेत काय? सुधाताई हसल्या. होय ग बाई, माझ्या हातच्या शिऱ्याने तरी त्या मुलाला तू पसंत पडावीस. त्याला मी पसंत पडेल कदाचित, पण एवढ्यात बाहेर रिक्षा थांबली आणि पराग त्याच्या आईवडिलांसमवेत खाली उतरला. नवरा मुलगा रिक्षातून? सुधाताई बाहेर बघत बोलल्या. रश्मीचे बाबा पटकन बाहेर आले आणि त्यांनी हात जोडून त्यांचे स्वागत केले. पराग बंगल्याच्या दिशेने येताना बाग पाहत होता. गुलाबांची रोपे, मोगऱ्यांचे वेल, एक चिकूचं झाड, एक आंब्याचं झाड, एक फणसाचं झाड, छोटी छोटी जाई जुई. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी अजून हवेत होती. तिघं हॉलमध्ये आली. तोपर्यंत रश्मीची आई पण आली. पत्ता मिळाला ना? मला वाटलं तुम्ही गाडीतून येणार. रिक्षा बरी वाटते हो. त्याला पत्ता सांगितलं की बिंदास आपलं आत बसायचं. तेवढ्यात रश्मी बाहेर आली. गुलाबी पंजाबी ड्रेसमध्ये रश्मी छानच दिसत होती. ही रश्मी, माझी मोठी मुलगी. दुसरी मुलगी सांगलीला असते हॉस्टेलला. परागने स्मित. रश्मीने MSW केलंय. तिला कामगारांच्या समस्येमध्ये इंटरेस्ट आहे ना? अरे वा, छानच. मी पण कामगारांचे हक्क, त्यांची होणारी पिळवणूक याबद्दल अभ्यास करतोय. रश्मीने चमकून पाहिलं. मुळात तिला पराग आवडला होता, पण त्याचे विचार पण आपल्या विचारांची मिळते जुळते. मग पुढे गप्पा झाल्या. परागची नोकरी, त्याची नोकरी होती एका इन्शुरन्स कंपनीतील. त्याचे आई बाबा सातारला राहतात आणि तो एकटा पुण्यात. त्याला अजून एक लहान बहीण आहे, तिचं शिक्षण सुरू आहे. रश्मीच्या आई बाबांना पराग खूप आवडला. त्याच्यात नाव ठेवायला जागा नव्हतीच. रश्मीला पण पराग आवडला होता. बाहेर पडता पडता परागचे बाबा म्हणाले, आम्हाला मुलगी पसंत आहे, पण सध्याच्या काळाप्रमाणे या दोघांनी एकत्र भेटावे, बोलावे आणि आम्हाला त्याचा निर्णय सांगावा. कसं? रश्मीची आई म्हणाली, बरोबर आहे, त्यांचे विचार जुळले पाहिजे. शेवटी त्यांनाच संसार करायचा आहे ना.
2 दिवसानंतर डेक्कनमधील एका हॉटेलमध्ये रश्मी आणि पराग भेटतील आणि त्यांचा निर्णय मोठ्यांना सांगतील असं ठरलं. रात्री रश्मी आईच्या खोलीत आली तेव्हा तिची आई दागिन्याची पेटी उघडून बसली होती. हे बघ रश्मी, तुझ्यासाठी केलेले दागिने. अगं आई, पण मला दागिन्याचा सोस नाही, हे तुला किती वेळा सांगितलं. अगं, हे दागिने तू 2 वर्षाची होतीस तेव्हा केलेत, रुडालला पण केलेत. तुला नको नसले तरी आमचे कर्तव्य आहे ना, मुलीला दागिने घालून सासरी पाठवायचं, हे आमचं कर्तव्य. बरं भाई, होऊ दे तुझ्या मनासारखं. कसं असतं रश्मी, नवऱ्याकडील मंडळींची पण अपेक्षा असतेच ना, सुनेने येताना माहेरून दागिने घालून द्यावे. मी बघतच राहील. अगं कसं असतं रश्मी, नवऱ्याकडील मंडळीची पण अपेक्षा असतेच ना, सुनेने येताना माहेरून दागिने घालून द्यावे. हे मी बघतेच ग. परवा भेटणार आहे ना पराग, काय म्हणते ते बघते. म्हणजे सासऱ्याकडून आड मार्गाने हुंडा किंवा तत्सम मागायचा प्रयत्न केला तर त्याला फुटवणार मी. अगं बाई, असं काही करू नकोस. रश्मी, ग पराग मला चांगला मुलगा वाटतो ग, रिक्षाने आई बाबांना घेऊन आला. अगं आई, हे नाटक असेल त्याचं. बघा माझ्याकडे गाडी नाही, म्हणजे सासरे बुवा मला लग्नात नवीन गाडी द्या. काहीतरी तुझं रश्मी. त्याच्या आई बाबांनी आम्हाला काही नको असंच सांगितलं आज सकाळी. बघते ग आई, बघते. परवा जाणार आहे ना भेटायला परागला, घेते अंदाज त्याचा. रश्मी स्विफ्ट गाडीतून परागने सांगितलेल्या हॉटेलजवळ पोहोचली तेव्हा ती अगदी सर्वसाधारण हॉटेल बघून ती नाराज झाली. एवढ्यात एका टेबलाजवळ बसलेला पराग तिला दिसला. हाय. अरे पराग, जरा हॉटेल जरा बरं बघायचं ना. हे बघ रश्मी, सध्या माझ्या पगारात मला आता हेच हॉटेल परवडतं, कळलं ना. पण 2 वर्षाच्या नोकरीत तू स्विफ्ट गाडी घेतलीस. अरे पराग, मी नाही घेतली. माझा पगार फारसा मोठा नाही अजून. बाबांची गाडी मी वापरते. तू नाही गाडी घेतलीस. नाही ग, माझ्या बाबांनी पण गाडी नाही घेतलेली, ते स्कूटरच वापरतात. त्याने 2 चहाची ऑर्डर दिली. चहा नाही, मला नेसकॉफी. रश्मी ओरडली. बरं 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 बेटर, 1 चहा आणि 1 नेसकॉफी. आपण निर्णय घेण्याआधी एकमेकांना ओळखणं चांगलं, म्हणून मुद्दाम येथे तुला बोलावलं. समजा आपलं लग्न करायचं ठरलं तर शक्यतो अत्यंत साधेपणानं करायचं. उगाच पैशाची उधळपट्टी होते असं मला वाटतं. बरोबर आहे रे. आमच्या हेमाताई पण हेच म्हणतात. कोण ग हेमाताई? स्त्रीमुक्ती संघटनेच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष आहेत. मी गेली 2 वर्ष या संघटनेत काम करते. अरे वा वा, छान छान. तर लग्न साधे करण्याचे वाचलेले पैसे. रश्मीच्या लक्षात येते. बराबर, लग्न साधे करण्याचे वाचलेले पैसे म्हणतोय म्हणजे आता पैशाच्या विषयावर येतोय. आता तर बहुतेक मला गाडी घेऊन द्या किंवा जागेसाठी पैसे द्या असं काहीतरी सुचवणार. तर लग्न साधे करण्याचे वाचलेले पैसे. स्त्रीमुक्ती संघटनेच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष आहेत ना. मी गेली 2 वर्षे संघटनेचे हेच काम करते. छान छान छान. मला तर असं वाटतं की लग्न साधे करण्याने वाचलेले पैसे, हे पैसे आपल्या आई बाबांनी त्यांच्या अखेरच्या दिवसासाठी ठेवावे. काय? रश्मी किंचाळली. हो, काय असतं रश्मी, या काळात माणसाचे सरासरी आयुष्य बरेच वाढले आहे, पण याकरता अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये खर्च होणे हे पण वाढलेलं आहे. पण त्यासाठी सिनियर सिटीजन लोकांकडे पैसे हवेत. मुलांची लग्ने, मुलांना जागा घेऊन देणे, आपल्या आई बाबांकडे म्हातारपणी पैसे शिल्लक राहते, म्हणून हा मोठ्या लग्नाचा खर्च टाळावा. रश्मी परागकडे पाहत आहे. पण पराग, आपल्या आई बाबांची पण इच्छाच असते ना, इतर नातेवाईकांसारखं आपल्या मुलांची लग्ने व्हावीत म्हणून, आणि त्यांना लग्नात मिरवायचं असतं. रश्मी म्हणाली, मला हे आवडतच नाही. पण तुला रश्मी एक सांगतो, समजा आपले लग्न झाले तर मी माझ्या आई बाबांना त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खर्च केलेले पैसे हे थोडे थोडे देतच जाणार. म्हणजे मला नोकरी लागल्यापासून मी देतच आहे. पण तू सुद्धा तुझ्या पगारातून तुझ्या आई बाबांना दरमहा पैसे द्यावेत, कारण तुला लहानाची मोठी करायला आणि एवढे शिक्षण द्यायला त्यांनी पण खूप खर्च केला आहे. अरे पण पराग, त्यांना पैसे नको असतील तर, म्हणजे माझे आई वडील माझ्याकडून पैसे घेणारच नाहीत. पण तुला अजून एक बहीण आहे ना, आणि तुझे आई बाबा निवृत्त झालेत, म्हणजे तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी त्यांना पैसे लागणारच.
शिवाय त्यांचे म्हातारपण आहे. जर कदाचित मोठा आजार मागे लागला तर फार खर्च येतो. मग मुलीकडे किंवा जावयाकडे पैसे मागायला नको, म्हणून त्यांनी आपल्यासाठी खर्च केलेले पैसे त्यांना आपण आपल्या पगारातून द्यावे. अशा विचारांचा मी आहे. अरे पण पराग, माझा पगार फार नाही हो. त्यातून आईबाबांना पैसे दिले आणि तू पण तुझ्या आईबाबांना पैसे देणार म्हणतोस, मग संसाराला किती शिल्लक राहणार? हे बघ रश्मी, माझे विचार हे असे आहेत. दुसरे म्हणजे आईबाबांनी केलेले दागिने पण आपल्याला नको. आपल्या संसारासाठी त्यांनी का दागिने करावेत? दागिने हवे असेल तर आपण आपल्या हिमतीवर करावे, दुसऱ्यांच्या नको. अरे पण माझ्या आईने माझ्यासाठी दागिने करून ठेवले आहेत, त्याचं काय करायचं? हे बघ रश्मी, मी माझे विचार सांगितले. माझे विचार मान्य असतील तरच लग्नाला हो म्हण, नाही तर मला विचार करायला हवा रे पराग. मला 4 दिवस लागतील त्यासाठी. मी करते विचार. मला 4 दिवस दे. हो हो, ठीक आहे ठीक आहे. मग आपण पुढील रविवारी येथेच भेटू, पराग उठत म्हणाला. रश्मी घरी आली. आई बाबा तिला विचारत होते काय ठरलं. ती म्हणाली आम्हा दोघांना अजून थोडा वेळ हवाय. 4 दिवसांनी आम्ही पुन्हा भेटू. रश्मीला पराग आवडला होता, पण तो जगा वेगळा होता. हेमाताई पण असेच बडबडत असते, पण तिचे विचार स्त्रियांसंबंधी होते. परागचे विचार सर्व नवीन पिढीसाठी. लग्न साधेपणानं करायचं हे एक वेळ ठीक, पण दर महिन्याला पगारातून आई वडिलांना त्यांनी आपल्यासाठी खर्च केलेले पैसे द्यायचे आणि दोघांनीही द्यायचे. अरे मग संसाराला काय शिल्लक राहील? मी आता बाबांची गाडी आवडते, ती बहुतेक त्याला परागला आवडलेलं नाहीये, पण आता मला त्याची सवय झाली आहे ना. बाहेरचे दागिने ते पण नको म्हणतो तो. हे पण मी म्हणत असले तरी मला पण दागिने घालून मिळवायची हौस आहेच ना. मला हॉटेलिंग करायची आवड आहे, चांगले मला कपडे हवेत. पण परागशी लग्न केले तर मला हे सगळं सोडायला लागेल. मग माझ्या हाऊसमौत होतील कशा? मलाही वाटतं ना मोठी जागा हवी. अरे हे हवं, गाडी हवी. म्हणजे हे सगळं विसरायलाच हवं. आपण बंगल्यात राहू एवढे दिवस, कसं जमेल आपल्याला? रश्मी विचार करत होती. त्या डोळ्यासमोर परागचा चेहरा आला. असा प्रामाणिक सच्शील विचार करणारा तरुण दिसतो का कुठे? काय करावं? पण असा पराग खरंच तिला लक्षात, लाखात एक आहे पराग. असा मला पैसेवाला गाडीवाला नवरा मिळेल, पण पराग नाही मिळणार. नाही मिळणार पराग. तो एकमेव आहे. 5-6 दिवस विचार करून तिने परागला होकार कळवायचं ठरवलं. पुढील रविवारी रश्मी पराग भेटायला गेली, त्यावेळी लग्नाचा होकार द्यायचा हे ठरवूनच ती निघाली. परागला छान वाटावे म्हणून तिने यावेळी मस्त जांभळी साडी नेसली, केसात मोगऱ्याची वेणी मारली, हातात फक्त 2 बांगड्या. यावेळी तिने मोठी गाडी नेली नाही, तिच्या मोपेडवरून ती गेली. हॉटेलात पराग आधीच बसला होता आणि एका टेबलाजवळ खुर्चीत बसून होता. रश्मीने त्याला पाहिले आणि हसत ती समोरच्या खुर्चीवर बसली. उशीर झाला रे मला, रस्त्यात जरा गर्दी होती जरा. ठीक आहे पराग, माझा निर्णय झालाय. मला तुझ्याशीच लग्न करायचंय. तसं मी सांगते आज माझ्या आई बाबांना. होय काय? रश्मी ठीक आहे, पण तू तशी घाई करू नकोस. काय आहे, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे हे ऐकून मला बरं वाटलं, पण आता मला काहीतरी बोलायचंय. तुला काय बोलायचंय? हे बघ रश्मी, तू त्या स्त्रीमुक्तीवाल्या हेमाताईचं नाव घेतेस. तिने तुझ्या मनावर खूप परिणाम केला आहे असं म्हणतेस. तुझ्या लग्नात मुलीच्या आई वडिलांनी दागिने किंवा महागड्या वस्तू देण्यास विरोध आहे म्हणतेस, पण प्रत्यक्षात तुझ्या आईबाबांनी लग्नात दागिने घालावे, लग्न थाटामाटात करून द्यावे अशी तुझी अपेक्षा आहे. तुझी कमाई नसताना तू बाबांची मोठी गाडी घेऊन फिरतेस, तुझ्या ऑफिसला जाते, तुला चांगले कपडे हवे आहेत. हे साधे हॉटेल जिथे आपण बसलो आहोत ते तुला आवडलेलं नाही. मी माझ्या आईबाबांना आणि तू तुझ्या आईबाबांना दर महिन्याला त्यांनी खर्च केलेले पैसे द्यायचं मी म्हटलं, हे तुझ्या मनातून पसंत नाही. मग पुढे लग्न केल्यावर तू माझ्याशी वाद भांडणं करणार नाहीस असं कशावरून? म्हणजेच तुझ्यावर हेमाताईच्या मतांचा परिणाम आहे म्हणतेस. हे खोटं आहे, हे खोटं आहे सगळं. तू तशीच आहेस.
सर्वसाधारण स्त्री सारखीच आहेत. तुला दागिने हवेत, मोठं घर हवं, हॉटेलिंग पाहिजे, आई वडिलांना पैसे द्यायला नको, दुसऱ्याच्या गाडीवर फिरायला हवं. पण रश्मी, मी मात्र वेगळा आहे. शाळेत असताना सहस्रबुद्धेसर होते. मी त्या काळात सतत त्यांच्या समवेत असायचो. म्हणून मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे. म्हणजेच काय, तुझे आणि माझे विचार हे जमण्यासारखे नाहीत. म्हणून मी तुझ्या समवेत लग्नाला नकार देतो आहे. काय काय नकार नकार देतोयस? होय, तू ऐकलंस ते खरं आहे. मी तुला 2 वेळा इथे बोलावले आणि तू आलीस, त्याबद्दल तुझे आभार मान. तुझ्या आईबाबांना सुद्धा माझा नमस्कार सांग. पराग चटकन उठला आणि काउंटरवर पैसे देऊन निघून गेला. रश्मीला धक्का बसला. मग ती शांतपणे विचार करत राहिली. पराग म्हणाला ते खरं आहे. आपण बाहेरून हेमाताईची शिष्या म्हणत असू, पण आपला हा खरा मुखवटा आहे. आपण आतून बदललेलो नाही. सर्वसाधारण स्त्रीसारखीच आपल्याला सर्व सुखे हवी आहेत. पण सहस्रबुद्धे सरांचा शिष्य असलेला पराग वेगळाच, आपल्यापेक्षा खूप खूप वेगळाच आहे. म्हणजेच त्याने दिलेला नकार हा योग्यच आहे. होय, त्याने दिलेला नकार हा योग्यच आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.